100% आम्ही आमच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच आणि साहेबांच्या विचारावरच ही निवडणूक लढणार आहोत. आदरणीय दादा हे अजून स्थानिक लेवलला कुठली बोलणी झालेली नाही, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगता येणार नाही. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावरच ही महानगरपालिका निवडणूक लढणार आहोत. जागा वाटपासंदर्भात तुम्ही काय ठरवलं आहे? कशा जागा असतात? निश्चितच या शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. या शहराने 1 खासदार, 3 विधानसभेचे 3 उमेदवारांना पडलेलं 4.5 लाख मतदान हे सर्व काही सांगून जातं. तिथे माननीय पवार साहेबांची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण कुठल्याही जागेवरून वाद न घालता फक्त ज्या प्रभागात ज्या उमेदवाराची ताकद त्याला त्या पक्षाचं तिकीट अशा माध्यमातून ही तडजोड केली जाईल. अजून बोलणं झालेलं नाही आहे, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये आमच्या बैठका होतील तेव्हा हे क्लिअर होईल. 100% आम्ही आमच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच आणि साहेबांच्या विचारावरच ही निवडणूक लढणार आहोत. आदरणीय दादा हे अजून स्थानिक लेवलला कुठली बोलणी झालेली नाही, म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगता येणार नाही. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावरच ही महानगरपालिका निवडणूक लढणार आहोत. जागा वाटपासंदर्भात तुम्ही काय ठरवलं आहे? कशा जागा असतात? निश्चितच या शहरामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. या शहराने 1 खासदार, 3 विधानसभेचे 3 उमेदवारांना पडलेलं 4.5 लाख मतदान हे सर्व काही सांगून जातं. तिथे माननीय पवार साहेबांची ताकद ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण कुठल्याही जागेवरून वाद न घालता फक्त ज्या प्रभागात ज्या उमेदवाराची ताकद त्याला त्या पक्षाचं तिकीट अशा माध्यमातून ही तडजोड केली जाईल. अजून बोलणं झालेलं नाही आहे, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये आमच्या बैठका होतील तेव्हा हे क्लिअर होईल.